तेव्हा आता शांतपणे तुझा मुद्दा काय तो सांग. हे पैसे तुझे घे. हे काय चाललंय? तू माहिती नसल्यासारखं बोलू नकोस. नाही, मला खरंच काही माहित नाहीये यातलं. हे काय आहे? त्याला काहीही माहिती नाहीये खरंच. अरे बोला ना, कोणीतरी सांगा ना. तू विचार ना, तू विचार तुझ्या लाडक्या बाबाला. तुझ्या घरात राहायला जागा दिली असं तू त्याला, तूच विचार त्याला. तुमच्यात आता सुसंवादही सुरू झाला नाही का? इतकी वर्ष एकटीनं मान मोडून काम करून मी ही संस्था उभी केली आणि आज हा माझा स्वाभिमान विकत घ्यायला आलाय. तू विचार त्याला, त्यांनी का केलं असं? ह्याच्या पर्सनल अकाउंट मधनं माझ्या संस्थेच्या अकाउंट मध्ये यांनी पैसे ट्रान्सफर केले कुणालाही न विचारता, माझ्या परवानगी शिवाय. यांनी का केलं असं? याला अचानक इतक्या वर्षांनी माझ्या संस्थेचा पुळका का आला? तुला काय वाटलं? तू याचे पैसे फेकलेस तर लगेच मी तुझ्याशी बोलायला तयार होईन? त्या दिवशी मी तुला ऑफिस मध्ये टाळलं होतं की नाही? तरीही आणि म्हणून तू हे केलंस? तुला काय वाटलं तुला? आजी, पैसे फेकून माणसं विकत घेता येतात असं वाटलं तुला? तू मला का त्रास देतोस? कायदेशीररित्या आता आपण वेगळे झालेलो आहोत. आपल्यात काहीही संबंध नाहीये. तुझी प्रत्येक आठवण मी पुसून टाकलीये. मग तू हे का करतोस? तुला काय वाटलं मी एकटी आहे? मी एकटी आहे, पण मी एकाकी नाहीये. इतकी वर्ष काम करून मी अनेक माणसं गोळा केली आहे. माझ्या एका फोन कॉलवर ना लाखो रुपये मी गोळा करू शकते. तू कोण मला पैसे देणारा? तू पैशाचा आमिष दाखवून मला विकत घ्यायचा प्रयत्न नको करूस प्लीज. हा मुद्दा आहे माझा. ओम, आता या माणसाशी संबंध ठेवायचा असेल तर माझ्याशी संबंध नाही ठेवायचा. नाहीतरी आता तुमचं घर भरलेलं आहे. मीच काय ती बाहेरची.
गेलीत तो. आणि वहिनी गेली? हो गेल्या त्या. सॉरी, राडा झाला असेल ना. गेली होय काकू? माझं राहूनच गेलं भेटायचं. रणजित काका तू भेट ना ओम दादाला जाऊन प्लीज. हॅलो. तू कुठे चाललास? रणजित काका बरोबर. अगं म्हणजे काय, त्याच्या बरोबर मी आता कायम राहायचं ठरवलंय आणि तो जे जे काय सांगेल ना ते सगळं मी डायरीत नोट डाऊन करून घेणार आहे. बघ तू असलं काहीही करू नकोस, तो चिडेल. त्याला आवडत नाही सतत मागे मागे केलेलं, कळलं ना? हो का? हे पण ते जाऊ दे, माझ्याकडे एक मस्त गुड न्यूज आहे तुम्हाला सांगायला. काय? आत्ता ना रणजित काका मला एका इंटरव्ह्यू साठी घेऊन गेला होता, रेडिओ जॉकीच्या. आणि तिथे मी दिला इंटरव्ह्यू आणि मी सिलेक्ट झालो. मला नोकरी लागली इथे पुण्यात. रेडिओ जॉकी म्हणजे? रेडिओ जॉकी म्हणजे आपण रेडिओवरती गाणी ऐकतो ना, तर तो गाण्यांचा कार्यक्रम असतो सगळा, तर तो आपण होस्ट करायचा. होस्ट म्हणजे निवेदन करायचं. ते गाण्यांच्या मध्ये मध्ये बोलतात ना ते आरजे म्हणजे रेडिओ जॉकी. हा, तर तो सगळा गाण्याचा कार्यक्रम आपण होस्ट करायचा आणि मग लोकांचे फोन कॉल्स येतात, त्यांच्याबरोबर बोलायचं, त्यांच्यावर संवाद साधायचा. सुरुवातीला जाम अवघड वाटलं मला, पण मला रणजित काकानं सांगितलं, अरे कसं असतं माहितीये का, कुठली तरी गोष्ट आपण आयुष्यात पहिल्यांदा करतोच का नाही, तसंच आहे, तू करून बघ, जमेल तुला. आणि मग मी केलं आणि जमलं, मला मज्जा आली खूप. एकदम रणजित काकांच्या आवाजात बोलला. त्याच्यासमोर नाही हो बोललेलो, सांगू नका त्याला. समीर, तू आता इथेच राहणार मग? हो, म्हणजे मला नोकरी मिळाली ना पुण्यात. पण हे सगळं मला माझ्या बाबांना सांगायचं आहे. नाही पण छान, मस्त. कॉंग्रॅट्स, मस्त. थँक्यू. आणि मधू, हे सगळं तुझ्यामुळे आणि रणजित काकामुळे झालं. थँक्यू. मी ना माझ्या पहिल्या पगारातून तुम्हा दोघांना गिफ्ट देणार आहे. तुम्हाला सुद्धा देईन. मी जातो. बाबांना फोन करून येतो. तो इथे राहणार आता? अरे काय झालं रोमे? यार कोणीतरी सांगा ना मला काय झालं ते. ईशा तू तरी बोल. सगळं विचित्रच होऊन बसलंय. म्हणजे मला माहितीये बाबांनी त्यांना खूप चांगल्या हेतूनच मदत केली आणि त्यांना का कळत नाहीये. बाबालाच कळत नाही. काय गरज होती अशी मदत करायची तिला न सांगता? तिचा अहंकार दुखावलाच जाणार ना, कुणाचाही जाईल. आपल्यात भांडण आहे आणि उगाच कोणीतरी येऊन मदत करण्याचा आव आणला तर मग काय, ते खोटच वाटणार ना, डोकंच जाणारच ना. आणि तुला हे माहिती असणार ना. माझा काय संबंध आहे? काय ना, तुझं आणि बाबाचं गॅटमॅट आहे ना. तुम्ही आपापसात काही गोष्टी ठरवता, त्या करता आणि नंतर काही दिवसांनी मला कळत. एक मिनिट, मला उगाच वेड्यासारखं काहीतरी बोलू नकोस आणि माझ्यावर काहीच ढकलू नकोस प्लीज. एक मिनिट तुम्ही उगाच भांडत नका बसू. मला काय घडलंय ते सांगा. काय नाही काके, बाबांनी आईच्या संस्थेला मदत केली, पैसे दिले तिच्या नकळत आणि ते तिला कळलं. तो चेक द्यायला आली होती ती, तोंडावर फेकला तिने आणि काय वाटेल तसं बोलली त्याला. पुन्हा एकदा त्यांच्यात जोरदार भांडण झालं. काके काही होणार नाही त्यांच्यात आता. आणि अजित दादा तो कोलमडलाय, फार कोलमडलाय. ओमला निघताना म्हणाल्या की तुला आम्हा दोघांपैकी कोणाची तरी एकाची निवड करावी लागेल. बहिणी असं बोलली तुला? सो म्हणजे आता लग्नाला दोघांपैकी कोणीतरी एकच जण असणार. जरा कुठे काही बरं होतंय असं वाटतंय तोवर काही ना काहीतरी बिनसतच. मला ना कळतच नाहीये, म्हणजे कळेन असं झालंय काहीच. आता
आत्ता आत्ता कुठे ओमचा बाबांशी संवाद होतोय असं वाटत होतं, तर आईशी इतक्या लेवलवरती बिनसावं म्हणजे आता परत काहीच नाही ना. मला काय वाटलं होतं की आता त्या घरी आल्यात ना म्हणजे त्या लग्नाला येतील आणि मग आपल्याला ही अशी खोटी फॅमिली प्रोजेक्ट नाही करत राहावी लागणार. आपल्याला सांगता येईल माझ्या घरच्यांना ठापड की ही आहे आमची सगळी फॅमिली, खरी फॅमिली आहे. तुम्ही असं चेहरे पाडून नका रे बसू. अगं रडतेस काय तू? मी रडू नको तर मग काय करू काका? माझ्या आणि ओमच्या लग्नाच्या तारखा काढतायत लोक आणि या लग्नाला ओमचे खरे आई बाबा नाहीत, असं कसं शक्य आहे? एक मिनिट, मला सांगा, ही परिस्थिती आपल्याला नवीन आहे का? नवीन आहे का परिस्थिती? किंवा असं समजा की ओमचे बाबा परत आलेच नसते किंवा मृत्यूपत्राच्या वाचनाचा किस्सा आपल्या घरामध्ये घडलाच नसता, तरी पण आपण असेच रडत बसलो असतो का? आपण आपलं नाटक पुढे चालू ठेवलंच असतं ना. आपल्याला काय फरक पडणार होता, नाही का? आणि शोभना मावशी, दत्ताराम भाऊ आजही आपल्या बरोबर आहेत. आता कोणाकोणाचा आणि काय काय विचार करत बसणार आहे आपण? ईशा, बघ, तुझी काय इच्छा होती? ओमचं आणि ओमच्या बाबांचं बोलणं व्हावं, त्यांनी एकत्र यावं, बरोबर होती ना अशी इच्छा? आले ना ते एकत्र, बोलले ना. पण आता ओमच्या बाबांनी आणि ओमच्या आईने एकत्र यावं अशी तुझी इच्छा म्हणजे मला जरा जास्तच हट्ट वाटतो तुझा. आता ओमला आणि ओमच्या बाबाला एकमेकाला समजून घ्यायला आपण जेवढा वेळ दिला तेवढा वहिनीला वेळ द्यायला नको आहे का? आणि ती त्याला स्वीकारेल हे मला अशक्यच वाटतंय. नाही 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 काका, त्यांनी एकमेकांना स्वीकारावं अशी अपेक्षा नाहीच आहे माझी. किंवा याच्यासाठी तरी म्हणजे भूतकाळ तर घालवलेलाच आहे ना आपण, मग निदान वर्तमान काळात तरी एकमेकांच्या समोर उभं राहून एकमेकांची ओळख होईल असे तरी वागू शकतो का आपण? एवढाच प्रयत्न आहे माझा फक्त. हो, तुला काय म्हणायचंय ते कळतंय मला, पण तुम्ही असे चेहरे पाडून बसला ना की बघ मलाही कसं तरी होतं. प्लीज, अरे हा मोठे बाबा बोला. लग्नाची तारीख नक्की करूयात ना? ओमला विचार. मी उद्या सासवडला येते, तेव्हा बोलूया का आपण? बरं. काय झालं? मोठे बाबा म्हणतात लग्नाची तारीख पुढच्या महिन्यातली फिक्स करूया. अरे वा, अरे आनंदाची बातमी आहे. मग नाही, मग आता आपल्याला कामाला लागलं पाहिजे. मी एक काम करतो आजीला आणि मधुला सांगतो याद्या तयार करायला, आणि गुरुजीला सांगतो पटवर्धन सरांना सांगून रजा घे. मी पण ऑफिसमध्ये रजा टाकतो. सगळ्या याद्या, बरीच कामं. अरे मला भरपूर काम आहेत. आणि तुम्ही पण असं तर रडवे चेहरे करून बसू नका, कामाला लागा. चला मी येतो. काय झालं ईशा? मी तुझ्याशी सोडून दुसऱ्या कोणाशीच लग्न नाही करू शकत. मग तू एवढी डिस्टर्ब काय आहेस? मग काही नाही, मला हे आई बाबांचंच आठवतंय सगळं. म्हणजे तू नाही का मला सांगायचास लहानपणी त्यांची भांडणं झाली की तू कसा कॉट खाली झोपायचास वगैरे, तर तेव्हा मला ते सगळं ना अति वाटायचं.
म्हणजे मी मनातल्या मनात कितीदा म्हटलंय पण की हा असा कसा इतका वीक मुलगा. पण आज जेव्हा मी त्यांना प्रत्यक्ष असं भांडताना पाहिलं तेव्हा मला भीती वाटली खरंच. म्हणजे ते भांडणारे होते ना, ते तुझे आई बाबा नव्हते, ती वेगळीच कोणीतरी माणसं होती दोन. तुझं हे ऐकायला मी आहे तुझ्यासोबत ईशा. माझं ऐकायला लहानपणी माझ्यासोबत कोणीच नव्हतं. त्यामुळे त्यांच्याविषयीची भीती, त्यांच्याविषयीचा राग ना माझ्या मनात वाढतच गेला. आणि तूच समजावलंयस ना मला, भूतकाळात फार रमायचं नाही. ते लोक तेच करतायत आणि एकमेकांना दुखावतायत. डोंट वरी, काही होणार नाही. अजिबात टेन्शन घेऊ नकोस. काय ते आपल्या बरोबर आले तर चांगलंच आहे, नाही आले तरी ठीक आहे. हे बघ, तू माझ्यासाठी आणि मी तुझ्यासाठी आहोत ना, तेच सगळ्यात महत्वाचं आहे. आणि काय ना, आता मी दुसऱ्या मुलीला इमॅजिनच करू शकत नाही माझा लाईफ पार्टनर म्हणून. तुला सहन करायची इतकी सवय झाली आहे मला. आय मीन मला तू इतकं सहन करतेस त्याची मला इतकी सवय झाली आहे. त्यामुळे मी आता दुसऱ्या कुठल्या मुलीचा विचारच नाही करू शकत. नाही, विचार करण्याचा प्रयत्नही करू नकोस. म्हणजे चुकून जर असं काही केलंस तर तिचं आणि तुझं दोघांचंही मी जे काय करीन ना त्याचा विचार कर तू त्याच्याऐवजी. नाही रे, नाही. बाबांनी ते करून झालंय, तो काय भोगतोय ते बघतोय मी. मी करूच शकत नाही. तुम्हाला हे कुटुंब त्याचं पसंत नाहीये. ओके फाईन. मग मी काय करू? मी त्याचे खरे नातेवाईक आणू का तुमच्या समोर? मग तुम्हाला पटेल का? असं करणं नाही जमणार. तो मी करून दाखवीन ते. तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर? त्याच्या खऱ्या रक्ताच्या नातेवाईकांना एकत्र आणून दाखवेन. दिल्या समोर घेतली पैसे. बघ, माणसांची मनं जुळवणं यापेक्षा कठीण आयुष्यात काही नाही दुसरं. पावलोपावली तुला अडचणी येते. पदोपदी माझे विचार पडतील. फिरून परत यावं असं वाटेल तेव्हा परत येऊ नकोस. मला हरव. पण सर, नाही, तुम्ही सुदीपला सांगाल का? मला सेल डीड पण करा. हो, 2 रजिस्ट्रेशन पण करायचे आणि नंतर कोर्टात क्रॉस घ्यायला पण जायचे सर. पण ओके सर, थँक्यू सर. आपले सर म्हणजे ना माझ्या मागे एवढी कामं लावतात आणि म्हणतात की 12च्या आत. ईशा, काय कुठेस? हा, काय झालंय? चल, खूप काम आहेत आज. नाही, मी ऑफिसला नाही येते. मी सासवडला चालले. का? हे कधी ठरलं? मी सांगितलं ना तुला मगाशी. तुम्हाला सांगितलंस? नाही सांगितलं का? सॉरी. नाही सांगितलं. काय चाललंय? हा, काय झालं? सांगशील का मला काही? ईशा, हा, ओमच्या आईबाबांचं खूप मोठं भांडण झालं असू. ओमच्या आईबाबांचं खूप मोठं भांडण झालं असू. अरे बापरे. नाही, पण मग तू सासवडला जाऊन काय करणार आहेस? हा, बोल आई. ईशू, ओमशी बोलणं झालं का तुझं? कशाबद्दल? ऊस किती टन आलाय आणि आता कुठल्या गुऱ्हाळात पाठवायचा या संदर्भात बोलणार आहेस का ओमशी तू?
आई प्लीज आता इरिटेट करू नकोस ना, मला खरंच नाही कळत आहे अगं तू काय बोलतेस. काय इशू तू म्हणजे ना खरंच बाबा. अगं कशाबद्दल म्हणजे काय, तुझ्या लग्नाबद्दल ना. आज तुझ्या लग्नाची तारीख फिक्स करणार आहे ना मी. मोठ्या बाबांचा फोन आला असेल ना तुला, त्याने सांगितलं नाही का तुला काही? काय ग इशू? ए हॅलो आई. हा सांग. मी सासवडलाच येते आता. मी तिथे आले की बोलायचं का आपण प्लीज? हा मग तेच म्हटलं मी, पण त्या संदर्भात ओमशी एकदा बोलणं झालं की नाही तुझं ते तुला विचारावं. आणि मग काय म्हणला काय ओम, तू बोल. हॅलो हॅलो इशू, ठेवला का? ही मुलगी आहे बघ, किती दिवस त्रास देणार आहे ना मला. काय झालं असतं सांगितलं असतं तर. ईशा मला सांग, मी काही मदत करू शकते का? हा देवाकडे फक्त प्रार्थना कर की आयदर आमचं सगळं चांगलं होऊ दे, नाहीतर एकदाच काय घडायचंय ते अघटित होऊन जाऊ दे. एक प्लीज. आय कॅन्ट टेक दिस एनीमोर. टेक इट इझी. हा काही अघटित घडत नाहीये. मी आहे ना. तुला एक सांगू, तू हे खोटं बोलत राहतीये ना, त्याचा तुला त्रास होतोय. एकदाच मोठ्या बाबांना सगळं सांगून टाक ना. हा खूप मोकळं वाटेल तुला, सगळं नीट होईल.